म्हणजे सुरुवात केली की गिरायक त्यातून लोक दिसतायत भरायचं त्या काळात कुठेही गेलं ते एक दोन सायकल आणण्याची दिसतात. त्या सगळ्या दिव्या झाडाचं दिसतात असं काही नसतं. पाऊस 6-7 इंच करायचा. तो पडल्याच्या नंतर पाणी वाहून जायचं. शेतीवर परिणाम होत नाही. तेव्हा आम्ही विचार असा केला की पाणी थांबवल्याचं काय, पाणी साठवल्याचं काय नाही. पाणी साठवलं तर आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल, काहीतरी मदत होताना नाही. आणि ती कशी देता येईल याचा विचार केला. त्यावेळेला बारामतीला ऑस्ट्रेलियन नावाची संस्था काम करत आणि त्या देशामध्ये गहू खूप तयार होतो. आणि माझ्या वाचनामध्ये आलं की जिथं अडचण असेल त्या ठिकाणी गहू द्यायचं त्यांचं धोरण आहे की गहू मंजूर करण्याची संस्था दिल्लीमध्ये होती. मी दिल्लीमध्ये गेलो, त्यांच्याशी वाटाघाटी केल्या, त्यांनी मिशनचा आधार दिला आणि गहू द्यायला सुरुवात केली. किंवा लोकांना नव्या पिढीला माहीत नसेल, जुन्या लोकांना माहिती आहे की दुष्काळ पडल्याच्या नंतर त्यावेळेला सरकार आपल्याला मिळव द्यायचं, लाल मिळव. आठवत आहे पुन्हा लाल भाकरी व्हायची आणि आमच्या जनतेनं लाल मिळवची भाकरी केली. पण फायदा नको. तो मिळव बंद करा आणि गहू कसा आणता येईल हा प्रयत्न आम्ही लोकांनी केला. त्याला मान्यता मिळाली आणि गावोगाव दुष्काळी कामं करायला सुरुवात केली. आणि ठिकठिकाणी बनणारे पाझर तलाव याची निर्मिती केली. दुष्काळी भागामध्ये जवळपास 300 तलाव तयार झाले. जे काही पाणी पडेल ते साचवले गेले. त्यांनी काही 100% बागायत झालं नाही, पण दुष्काळाचे 4 आणि 3 बागायत झाले. आणि लोकांना एक प्रकारे जगायचं साधन नाही. आणि त्या काळामध्ये माझं जाणं येणे इथे जास्त असेल. सदाशिवराव सातव आज या ठिकाणी आहे. त्यांचे वडील ते माझ्याकडे असायचे. मला माहीत नाही नक्की, पण त्यांचं काहीतरी नातं होतं या गावात आहे. आणि त्यामुळे त्यामुळे त्यांचा परिचय असायचा. त्याच्यानंतर मला आठवत आहे की एका वर्षी गावकऱ्यांनी सांगितलं की एक हायस्कूल करायचं. काय हरकत नाही. मला तुम्ही अध्यक्ष, मी काही येणार नाही, मी तुमचं नाव फक्त असून द्या. असं ऐकायला माहीत नाही अजून मला काही सांगत नाही. हा वैद्यनाथ शिक्षण म्हणजे अध्यक्ष आणि माझंच नाही. त्याची शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्थातील लोकांनी उभी केली, गावच्या सगळ्या लोकांनी मदत केली आणि इतक्या वर्ष ज्ञानदानाचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याचे 100% श्रेय गावच्या लोकांना. नंतरच्या काळामध्ये मला स्वतःलाच तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 1967 साली पासून
नंतर राज्यात स्थिती बदलली. कधी मंत्री झालो, कधी मुख्यमंत्री झालो, केंद्र सरकारमध्ये गेलो, देशाचं संरक्षण करण्याचं काम झालं. आणि खरा आनंद मला मिळाला शेवटची 10 वर्ष देशाचा शेतीवरची. मला आठवते त्यावेळेचे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, त्यांचं नाव मनमोहन सिंग. आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मनमोहन सिंग माझ्याकडे आले आणि मला म्हणजे तुम्ही मंत्रिमंडळात घ्यावं, कोणतं खातं पाहिजे, म्हणजे कोणतं देतात, गृह खातं, अर्थ खातं, परराष्ट्र खातं, त्यात तुम्हाला काय हवं ते घ्या. म्हणजे असं मला इथे नको. मग काय हवंय त्याला, मला शेती पाहिजे. शेती कोणी घेताना शेती 10 वर्ष शेतीचं काम माझ्याकडे आलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शपथ घेतली, घरी आलो आणि पहिली फाईल आली माझ्याकडून की देशामध्ये जे काही अन्नधान्याचे साठे आहेत ते 1.5 महिन्यापूर्वी एवढेच आहे आणि परिस्थिती गंभीर आहे. परदेशातून धान्य आणावं लागेल. माझी इच्छा नव्हती शेती प्रधान देश म्हणायचा आणि परदेशातून धान्य आणायचं. मला त्या दिवस पसंत नव्हतं. मी काही सही केली नाही. मनमोहन सिंगांनी जसं शिकतात दुसरी महत्वाची संस्था काढली. अशा अनेक संस्था काढल्या. मुंबईला काढल्या, सातारा काढल्या. आज सातारा तुम्हाला माहीत असेल रयत शिक्षण संस्था नावाची संस्था आहे. त्याचा अध्यक्ष मी गेले अनेक वर्ष आहे. किती विद्यार्थी असतील माहितीच मला. आज तिथं सगळे मिळून 75 कॉलेजेस आहेत, 300 हायस्कूल आहे आणि 4 लाख विद्यार्थी. आणि या 4 लाख विद्यार्थ्यांच्यापैकी 90% मुलं खेळायचे, 20 ते 25, आणि इतर व्यावसायिक आणखी 20 ते 25. कधी इंग्रजीत पाहिलं होतं उद्योग? माझ्या काळात मी कधी पाहिलं. आज उद्योजक इथं तयार झाला. आज कारखान्यामध्ये काम करणारा कामगार झाला. घर बदललं का नाही? राहणीमानात फरक आहे. आधी साधी गोष्ट आहे. मी पहिल्यांदा इंग्रजीत आलो तेव्हा चहा मिळाला. ते ज्ञानोबा काय त्यांचं नाव चालू त्यांच्या वेळी चहा मिळाला. कशात मिळाला? खिचडी, गरम पाणी, गुळाचा खडा आणि खूप करून खायचा. नंतरच्या काळात आमदार झालो, 5 वर्षांनी पुन्हा आलो तर खिचडी गेली. तर कान तुसेला फार कफ आला. की कफ सुद्धा कसा असायचा, कान तुसेला. आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर गावात तिथं बदललेली दिसते. लहानशी टेबल खुर्ची आहे, बसायला जागा आहे. पूर्वी कीर्तन टाकायची खाली. कीर्तन माहिती होतं. त्यांची कीर्तन विचारणे असं गेलं असं बसायला चांगली जागा आहे. घराची वेगळी सून त्यावरनं चहा घेऊन देते आणि चहा ठेवायला देते. हे जे बदल आहे, घराचं राहणीमान बदलले. त्या सगळ्याचं कारण सतत जी काही कामं ती विचारलं. आणि आता जे काही सांगितलं गेलं की लढाई शिक्षाचा अर्थार्थ आहे आणि आणखी काही गोष्टी आहेत. मी सत्य सांगतो, मला माहीत नसतं. पण माहीत नसतं पण मी आता लक्ष घालेन आणि होत या कामात ज्यांचा जबाबदारी आणि अधिकार दिला की त्यांचं काम होतं, त्यांच्याकडून झालं नाही म्हणून डोकं बसून चालणार आहे. आणि त्याचं कारण माणसं माझी फार मला प्रेम दिलं, साथ दिली प्रत्येक गोष्टीचं. आणि अनेक गोष्टीचं सगळं मला एक गमतीची आठवण आहे. सोफियाचं लग्न केलं.
लग्न वारंवार करायचं होतं. असं लग्नाला 20 माणसं होती. त्या गावच्या सगळ्याच लोकांना निमंत्रण दिलं. काही हजार लोक त्या ठिकाणी आहेत. पण जेव्हा तुमची अडचण ही आहे की त्यांचं जे लग्नाला लोक येत होते भागाभागात नाही, या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना अडवलं आणि तुम्ही चहा घ्या. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं स्वागत तिथं उजळली पासून सगळ्या रस्त्यात जेवढी गावं आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या पाहुण्यांचं स्वागत केलं. आणि हेतू काय की माझ्या घरच्या मुलीचं लग्न या भागाच्या प्रत्येक वर्षाने सोफिया की माझी मुलगी आहे ही भूमिका घेतली. असं एवढं प्रेम त्यांनी दिलं. त्याचं काय झालं त्याची दुसरं केस नाही. आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा. असा प्रश्न आला उमेदवाराचा. उमेदवार कसा आहे ते मी सांगायची गरज नाही. देशाचं फादर सारखं देशाच्या फादरमध्ये पहिले 3 जे खासदारांनी उत्तम काम केलं ज्याचे 90% हजेरी आहे त्याच्यात सोफियाचं नाव. हजेरीसाठी काम त्या ठिकाणी झालं आणि कुणीही वैयक्तिक एक सुद्धा चिंतन सुद्धा कधी अंगावर फायद्याने चुकीचं काम केलं होतं. आणि असं काम करणारं तुमची भूमिका मांडणारा हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली. तुम्हा सगळ्यांचं काम एकच आहे की या वेळेत खून बदलली आणि ती खून तुतारी आहे आणि ती तुतारी होती असं दिसते. तर परवा मी मुंबईवरनं येत होतो आणि त्या घाटामध्ये मुंबईच्या लोणावळ्याच्या गर्दी जास्त होती. गाड्या थांबल्या असेल, जाम लागलं. माझी गाडी पोलिसी काढली आणि शेजारी एक शाळेची मुलांची बस होती ती थांबली होती आणि माझी गाडी चालली की घरच्या मुलांनी मला बघितलं काय केलं बस होती शाळेची फळं सुद्धा माझ्या लक्षात रस्त्यासाठी पोचलेली आज ती चुकीची पोचलेली. माझं तुला सगळ्यांना आग्रहाने सांगणं आहे की नेहमी या जगात भागाने त्याची साथ सोडली नाही. उजळली आणि ही गावं जी महिनापूर्वी एवढंच आहे आणि परिस्थिती गंभीर आहे. परदेशातून धान्य आणावं लागेल. माझी इच्छा नव्हती शेतीप्रधान देश म्हणायचा आणि परदेशातून धान्य आणायचं. मला रस्त्या दिवस पसंत नव्हतं. मी काही सही केली नाही. मनमोहन सिंगांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की बाळासाहेब देशाच्या गोदाममध्ये माल किती आहे का बघा. मग तुम्हाला कळेल की सही कशी केली पाहिजे. आणि ती माहिती घेतल्यानंतर नाही लागलं परदेशातून धान्य आणण्यात पण ठरवलं की हे बंद केलं. या दिवशी 2014 साली मी सरकारमधनं थांबायचं ठरवलं. शेती खातं शोधलं. त्या दिवशी अवस्था काय होती. मंत्री झालो तेव्हा परदेशातून धान्य आलं. मंत्रीभर शोधलं त्या वेळेला जगाच्या 18 देशांना धान्य द्यायला लागलं. हे तुम्ही केलं. या देशाचं शेतकऱ्यांनी केलं. काय केलं त्याला चांगली किंमत मिळाली. त्याचं देखील कर्जाचं उतरतं. 71,000 कोटीचं कर्ज एका वर्षाने माफ केलं. व्याजाचे दर कमी केले. नवीन बियाणं दिलं. आणि या सगळ्या गोष्टीवर हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्याचा इतका आनंद माझ्या सरकारला दुसऱ्या कुठल्या नीतीचा नाही. इतकं बदल नंतरच्या काळामध्ये देशामध्ये सत्ता बदलली. लोकशाहीमध्ये सरकार येतात जातात.
मी आजमध्ये होतो, तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं आणि आमचा प्रयत्न हा होता की खेड्यापाड्याच्या लोकांचं वेगवेगळ्या तरुण मुलांचं जीवन बदलायला सातत्यानं जागरूक राहायला पाहिजे आणि त्यासाठी नवीन नवीन संस्था या महाराष्ट्रात करायचा विचार केला. बारामतीला 1971 साली कृषी विकास प्रतिष्ठान नावाची संस्था मी स्थापन केली. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे लोक येतात शिक्षणाला, ज्ञान संस्था केली की सगळ्या हिंदुस्थानामध्ये प्रत्येक जिल्ह्याची मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाले. त्याच्या आधीचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या राज्याला म्हणजे गुजरात राज्याला मी शेतीवरती असताना प्रचंड मदत केली. मी काय असं बघितलं नाही ते कोणत्या भाषेचे, मी हे बघितलं की ते राज्याचे मुख्यमंत्री त्या राज्याचा शेतकरी तो जर चुकी करायचा असेल तर राज्याला मदत केली पाहिजे. ते धोरण त्यांनी स्वीकारण्याचा आग्रह केला, त्यांनी स्वीकारलं, मी मदत केली. आणि मला असंच तुम्ही होता का नाही एक दिवशी त्यांनी सांगितलं मला बारामतीला यायचं आणि ते इथं आले. इथं आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं की मी जे काही घडवलं त्याच्यात महत्त्वाचं कारण ते काम कसं करायचं हे माझं घर धरून मला पवार साहेबांनी शिकवलं. त्यामुळे आज मी हे केले भाषण त्याचं असंच ऐकलं. देशाचा प्रधानमंत्री आणि आज तेच प्रधानमंत्री वेगळी भूमिका घ्यायला आहे. व्यक्तिगत टीका त्यांच्या राजकारणामध्ये वेगळ्या विचाराला कुणी भूमिका घेतली तर त्याच्या कारवाई आणि ती कारवाई किती करायची पुन्हा करायची. झारखंड नावाचं एक राज्य आहे, आदिवासींचं राज्य. तिथे आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली, आज त्याला तुरुंगात टाकलं. आज महिने झाले मुख्यमंत्र्याला तुरुंगात. दिल्ली देशाची राजधानी, तिचं राज्य अरविंद केजरीवाल नावाच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे 3दा मुख्यमंत्री निवडून आले. त्यांनी जे काम केले शिक्षणात, आरोग्यात ते बघायला देशाच्या बाहेरनं लोक येतात. त्यांनी टीका टिप्पणी केली केंद्र सरकारवर. आज अरविंद केजरीवालला तुरुंगात टाकला मुख्यमंत्री. त्याच्यावरच्या त्यांच्या 3 मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले, खासदारांना तुरुंगात टाकले. ही काही लोकशाही आहे? ही लोकशाही नाही आहे, ही हुकुमशाही आहे. आणि हे आवडली नाही गेले तर या देशाचे चित्र घडले आणि सत्ता ही निर्भर लोकांच्या हातामध्ये जाईल. सत्ता ही अधिक लोकांच्या हातात जायला पाहिजे. सत्ता एखाद्या व्यक्तीच्या हातात जाते तर ती उभ्यास होते, ती चुकीचा मार्ग आहे. आणि सत्ता अधिक लोकांच्या हातात तयार असली तर त्या ठिकाणी ती सत्ता चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. आज ही सत्ता केंद्रित झाली मोदींच्या हातामध्ये आणि त्यामधून आपल्याला सुटका करायची. काही लोक सांगतात की ही निवडणूक आता सांगितलं गेलं हे स्थानिक नाही आहे, ही मोदी आणि राहुल गांधी यांच्यात. आता बारामती लोक राहुल गांधीचे आहेत, तो मत मागायचा का मोदी मागायचे. हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी. आता हे एक नवीन नियम महाराष्ट्राचं सांगत नाही. महाराष्ट्रासाठी सत्ता पाहिजे त्यासाठी मध्ये हे सांगत नाही. ते सांगतात की राहुल गांधी कबूल. माझ्या दृष्टीने हा निवडणुकीचा प्रश्न स्थानिक
आणि इथल्या स्थानिक जनतेच्या मताच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर देश पातळीवर योग्य काम कसं होईल हे बघणार यांच्याशीही लढवत. दुर्दैवानं यावेळेला उमेदवार घरात येतात. त्याचं काही कारण नव्हतं. काही लोक गेले पक्ष सोडला. आता हा इतिहास मी काही सांगायची गरज नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलं? सगळं देशाला माहिती. आत्तापर्यंत जे लोक निवडून आले हे कुणी आणले? ज्यांना वंचित व्हायला दिली ती कुणी दिली? मी कधी स्वतःला मागितलं नाही, काही गरज नव्हती. आपण नवीन कार्यकर्ते तयार करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या वार्षिक विकासाचं काम करून घेणं हाच माझा स्वभाव आहे. आणि गेल्या 20 वर्षामध्ये मी स्थानिक राजकारणात चर्चा केलं नाही. मी कधी असं म्हटलं नाही की पंचायत समितीला ह्याला तिकीट द्या, मालेगाव पंचायतीला ह्याला डायरेक्ट करा, नगरपालिकेमध्ये ह्याला हे करा. नव्या पिढीचे हातात घ्या, चांगलं काम करा, अडचणीचा सल्ला घ्या आणि योग्य ते काम सगळे मिळून करूया. यापेक्षा दुसरा काही गोष्टी नाही. पण काय झालं, काही लोकांनी स्वतःची भूमिका घेतली. ज्यांनी स्वतःची भूमिका घेतली ते कोणावर गेले? आज भाजप हा पक्ष सर्वसामान्य खेड्यापाड्याच्या लोकांची हिताची तरतूद करणारा पक्ष नाही. हा मजबूर लोकांचा पक्ष आहे. आणि त्यामुळं त्यांच्या विरोधानं याच्यासाठी लोकांनी मतं दिली नव्हती. मागची निवडणूक इथं विधानसभेची झाली, तुम्ही 100% मतदान केलं. हे मतदान तुम्ही केलं, ते कोणाच्या नावाने केलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने केलं. आणि आज आम्ही हे विसरतोय आणि वैशिष्ट्य जातोय. माझ्या वैशी हा चुकीचा रस्ता आहे. चुकीचा रस्ता थांबला पाहिजे, लोक योग्य रस्त्यावर आणले पाहिजे. आणि त्या दृष्टीने ही निवडणूक होत असते.